नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार. जय मल्हार. काल परवा त्या ठिकाणी सोशल मीडियावरती बघत असताना सोलापूर जिल्ह्यातील उबाटा गटाचे अतुल भवर नावाचा एक कार्यकर्ता आहे आणि त्या कार्यकर्त्याने या ठिकाणी एक सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होण्यासाठी, सोशल मीडियामध्ये चर्चेत राहण्यासाठी आमचे बहुजन समाजाचे नेते आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब यांच्यावरती अतिशय खालच्या पातळीवर जाऊन काही वक्तव्य केलं. निश्चितपणानं या घटनेचा मी तीव्र शब्दात असा निषेध करतोच आहे, परंतु अतुल भवर नावाचा हा कार्यकर्ता जणू काय स्वतःला काय समजतो नेमकं त्यालाच माहिती आहे. परंतु निश्चितपणानं मी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की अतुल भवरला त्याची जागा दाखवल्याशिवाय महाराष्ट्रातला तमाम रामोशी समाज या ठिकाणी शांत बसणार नाही. अतुल भवर, तुझी लायकी काय? अरे तू केवढा, तू बोलतो काय? या समाजामध्ये बहुजन समाजाचं नेतृत्व करणारे गोपीचंद पडळकर साहेब आणि त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने रामोशी समाजाला त्या ठिकाणी न्याय दिलेला आहे. आमच्यासाठी ते दैवतच आहे, लक्षात घे. आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये एवढे आमदार खासदार होते, आमच्या रामोशी समाजाविषयी कुणी आत्मीयतेनं तळमळीनं कुणी भावना बोललेली नव्हती. त्यावेळी एकच वाघ उठला, ते गोपीचंद पडळकर साहेब, आणि त्यांनी या ठिकाणी विधान भवन गाजवून टाकलं आणि रामोशी समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतली. निश्चितपणानं गोपीचंद पडळकर साहेब हे आमच्या दैवत आहे, लक्षात ठेवायचं. आणि गोपीचंद पडळकर साहेबांच्यावरती बोलायची तुझी लायकी नाही अतुल भवर, लक्षात ठेव. इथून पुढच्या काळामध्ये जर तुझ्या तोंडातनं तर आणि काही वेगळे शब्द येतील तर निश्चितपणानं तुला ठोकल्याशिवाय महाराष्ट्रातला रामोशी समाज या ठिकाणी शांत बसणार नाही. हे या ठिकाणी मी तुला जाहीर असं आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय मल्हार, जय राजे उमाजी, जय बहिरी.